अशी कितीतरी महान विभूती आपण पाहिलेल्या आहेत, आपल्या जवळची माणसं आपण पाहिलेली आहेत की ज्या आपल्यामध्ये राहिल्या, आपल्यासारखं जगल्या, पण त्यांचं कर्म वेगळं होतं. संत असतील, अनेक महान महात्मे असतील, आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण परम आदरणीय परमश्रद्धेय काही दिवसापूर्वी बाबांचं देहावसान झालं. ते वारकरी संप्रदायाचं महान रत्न बाबा महाराज सातारकर. आज या महान विभूती आपल्यामध्ये जरी नसतील, व्यक्ती निघून जात असते, पण बाबांनी गायलेला हरिपाठ, बाबांची गायलेली वचनं, बाबांनी केलेली कीर्तनं आजही आपल्या मस्तकामध्ये तसल्या तसली जिवंत आहेत. एवढंच नव्हे, त्यांनी गायलेला हरिपाठ कितीही टेन्शन आलेला माणूस असू द्या, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्याचं मन हे प्रसन्नच होणार. एवढी सुंदर तपस्वी वाणी ज्या महात्म्यांची, ही महात्मे आज जरी आपल्या दिसत नसतील, जरी आज ते आपल्यामध्ये नसतील, पण मात्र कीर्ती रूपाने जरी त्यांचं कार्य आजही जिवंत आहे. आणि म्हणून व्यक्ती म्हणून या जगामध्ये जन्माला तर प्रत्येक जण येतो. हो, व्यक्ती म्हणून जगायला या जगामध्ये तर प्रत्येक जण येतो. तुम्ही आम्ही जन्माला येतोच, पण जर विचार केला तर पशु पक्षी जन्माला येतात, प्राणी जन्माला येतात, कुत्रे मांजरही जन्माला येतात. त्यांचं आणि आमचं जगणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. महाराजांनी सांगितलं, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु आणि पक्ष्यांना पाप आणि पुण्य याचा लवलेश नाही. त्यांना कळत नाही की हे पाप आहे, त्यांना कळत नाही की हे पुण्य आहे. पण माणसाला चांगल्यापैकी कळतं की हे वाईट आणि हे चांगलं आहे. माणसाला कळतं ना, अन्न आणि शेण याच्यात चांगला फरक कळतो, दारू आणि पाणी याच्यात चांगला फरक कळतो. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टीचा चांगल्यापैकी अभ्यास मानवी जीवनाचा आहे. असूनही तो बेईमानी वागतो, हे त्याच्या जीवनाचं दुर्दैव आहे. विठ्ठल व्यक्ती म्हणून जगायला इथे प्रत्येक जण आलेला आहे, पण व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा, जेणे राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. आपण डोळ्यानं पाहिलंय सोशल मीडियावर की वारकरी संप्रदायाचं महान व्यक्तिमत्व परम आदरणीय परमश्रद्धेय बाबासाहेब महाराज इंगळे, ज्या वेळेला कोविडच्या काळामध्ये कोरोना झाला, बाबांना शुगर होती आणि दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं. शेवटचा श्वास घेईपर्यंत बाबांनी काकडा भजन सोडलं नाही, आपलं भजन, आपलं नित्य सेवा सोडली नाही. एवढंच नव्हे की ज्यांची इच्छा होती की मी अक्षय तृतीयाला माझा देह ठेवावा, आणि खरंच त्या महात्म्याने अक्षय तृतीयाच्या दिवशीच आपला देह ठेवला. याला म्हणतात व्यक्तिमत्व. राहिल्या त्या कीर्ती. थोर समाज सेविका पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी अनेक अनाथांचं मातृत्व स्वीकारलं, त्या अनाथांच्या माई सिंधुमाई सपकाळ आज जरी त्या आपल्यामध्ये नसल्या, पण माईंचं कार्य आजही जिवंत आहे. व्यक्ती नाही तर व्यक्तिमत्व आहे ते. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून परमेश्वरानं दोन प्रकारची अगाध नाती आम्हाला दिलेली आहे, आणि ती नाती जपण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे मुलं, त्यांच्या मुली यांनी ते करावं. कारण त्यांनी हाडाची काढं केली, आम्हाला शिकवलं, समृद्ध बनवलं, सुशिक्षित बनवलं. आम्हाला जेवावं, काय खावं, काय खाऊ नये, काय बोलावं, काही बोलू नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये, या कुठल्याच गोष्टीचं ज्ञान आम्हाला नव्हतं. आज हे सगळं ज्ञान आम्हाला ज्याने दिलं, ज्याने शिकवलं, स्वतः अडाणी राहून आपल्या मुलांना डॉक्टर, वकील, इंजिनियर बनवलं, त्या कर्तृत्वान बापाला खऱ्या अर्थाने सलाम केला पाहिजे. कुणी जर म्हटलं ना की तुम्ही कुणाचा आदर्श घेतला, तर प्रत्येक मुलाने एकच शब्द वापरला पाहिजे, मी दुसरा कुणाचा आदर्श न घेता माझ्या कष्टकरी बापाचा आदर्श घेतला. बस, याच्या पलीकडे काही नको. ज्याच्या बापाने कष्टानं शिकवलं, कष्टानं कमवलं, आणि तो बाप, तोच मुलगा जर इंजिनियर, वकील, डॉक्टर झाला असेल, तर त्या मुलाने स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे की माझा बाप साधारण शेतकरी आहे, पण तो साधारण नाही, तो माझा पोशिंदा आहे, तो माझा देव आहे. खऱ्या अर्थाने परमेश्वराची दोन रूप देवानं आपल्या परिवारात दिलेली आहे.
ते मातृ आणि पितृ नातं. तिथे आपण सगळीजण म्हणतो, प्रत्येकाच्या पाठांतर येतो श्लोक, मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. प्रथमतः आपण बऱ्याच कार्याला आरंभ करताना हे श्लोक म्हटले जातात. मातृदेवो, देव कुणाला मानतो? मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तीला देव मानतो आपण. मंदिरातल्या मूर्ती समोर जाऊन माणसाला सांगायची गरज येत नाही पाया पड म्हणून. पण मला सांगा, घरातली असणाऱ्या दोन देवता ह्या जिवंत आहे, तुम्हाला चांगले विचार देतात आणि तुमच्यासाठी राबतात. तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही याची काळजी घेणाऱ्या या जगातल्या दोनच व्यक्ती आहे, त्या म्हणजे माता आणि पित्या. आणि म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव, ती आद्य देवता आमचं आहे. आणि हे जर कदाचित तुम्ही म्हणाल की हा महान लोक सांगायचं काम करतात, आपण ऐकायचं काम केलं पाहिजे, हा टाइमपास आहे, हा टाइमपास नाहीये. ऐका, पंढरपूरची मागची एकादशी पंढरपूरची झाली. पंढरपूरला बरीचशी वारकरी त्या ठिकाणी वारीला गेलेली. प्रत्येकाच्या मनामध्ये आस आहे, भेटी लागी जीवा लागली से आस. जर मला वाटतं परमेश्वराची सेवा करावी तर ती दोन रित्या करता येते. ज्ञानोबा म्हणतात, सकळ तीर्थांचे दुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकीचे. असं का ज्ञानोबांनी वचन वापरलं असेल तर याचं उत्तर आहे, पंढरपूरला आपण जाता, जगाचा मालक उभा आहे कशावर? विटेवर. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिक रायांना भेटायला स्वतः देव येतात. पुंडलिकाला भेटायला येण्याचं कारण, इथं तुम्ही आम्ही कधी कधी लोक म्हणतात की पुंडलिक वाईट होता, त्यानं आईबापाच्या गळ्याला दोर लावला आणि बायकोला खांद्यावर घेतलं आणि काशी यात्रेला गेला, एवढंच आम्हाला माहिती. समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाईट गोष्टी माहीत असतात, पण समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल जरा चांगलंही ठेवत जा मनामध्ये. त्याच्यातला जो दुर्गुण आहे ना, तो टाकून घ्या. या जगामध्ये असा कुठलाच दैवाचा पुतळा नाही की जो वाईट वागत नाही, ज्याच्या हातून कधी थोडकही पाप घडत नाही. मानव गलती का पुतला आहे जो अक्सर हो जाती है. तो दैवाचा किंवा तो चुकीचा पुतळा आहेच. चुकतो तो माणूस, सुधारी अपनी गलती को उसी इंसान कहते हैं, किसी के काम जो है उसी इंसान कहते हैं. मला वाटतं की पुंडलिकाचा आदर्श घेतला पाहिजे, दुर्गुण नको. दुर्गुण त्याच्यातलं घेऊ नका आणि सद्गुण त्याच्यातलं घ्या, की ज्या अर्थी जगाचा मालक ज्याला भेटायला येतोय, भेटी परब्रह्म आलेगा. परब्रह्म पांडुरंग परमात्मा ज्या पुंडलिक रायांना भेटायला येतात त्या अर्थी पुंडलिकाचा अधिकार तेवढा असावा. आणि म्हणून आपण तेवढं घ्यायचंय. जगाचा मालक विटेवर उभा आहे एका भक्ताच्या सांगण्यानुसार. ज्या भक्ताच्या सांगण्यानुसार उभा आहे तो भक्त आहे पुंडलिक. पण याचं उत्तर ऐका, तो सेवा कुणाची करतो? आई आणि तो सेवा कुणाची करतो? आई आणि वडिलांचं. बस आपलं उत्तर मिळालं. ज्ञानोबा सांगतात ना की सकळ तीर्थांची दुरे जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकीचे. आई वडिलांवरनं सर्वस्व ओवाळून टाका, ती तुमची परमेश्वर आहे, ती तुमची देवता आहे. सकळ तीर्थयात्रा नाही केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, करू नका असं म्हणत नाही तू कोण ज्ञानोबराया. तुम्ही तीर्थयात्रा करा, पण काही माणसं अशी दुर्दैवी आहे की ती या पृथ्वीला लागलेला कलंक आहे. आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात, आई वडिलांना वेगळं काढून देतात आणि मग धार्मिकतेचं आव आणतात. मी वारकरी असं म्हणून घेण्यासाठी, मी धार्मिक आहे असं म्हणून घेण्यासाठी मग आळंदी पंढरीची वारी करतात. ती वारी निष्फल आहे, ती सफल नाही होऊ शकत. मग काही माणसं, महाराज तुम्हाला कळतं का किती त्रास देतात ती म्हातारी, कसं काही बोलतात, कसंही खातात, कुठेही लोळतात, कशी कपडे घालतात. आज त्यांचा काळ चांगला गेला, निदान ते नाही का भाजी भाकरी तरी खातात. आपण काय खाऊ, माती खाऊ की काय खाऊ सांगता येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला म्हातारपणामध्ये काय दोष आपल्यात निर्माण होतील सांगता येऊ शकत नाही. आज ते सही सलामत आहे, निदान त्यांची कामं त्यांच्या हाताने तरी करू शकतात. त्याच्यापेक्षा दुर्व्यवस्था आपली होईल
म्हणून सावध रीतीनं आज लहान लहान मुलं अनुकरण करतात. आपल्या परिवारात बघा, कदाचित आजी आजोबा नसले ना तर ती नातवंडांना लक्ष असतं आपल्या आजी आजोबाकडं, आणि इकडं तिकडं आई वडील निघून गेले की ते नातवंड आपल्या आजी आजोबाकडे जातात, त्यांना भेटतात आणि मग त्यांना एक गोडी निर्माण होते आजी आजोबाची. पण आई वडील येण्याच्या अगोदर आई वडिलांच्या भीतीनं पुन्हा परत, ही वस्तुस्थिती आहे समाजात घडणारी, आई वडील येण्याच्या अगोदर पटकन आपल्या घरामध्ये पळून जातात आणि अभ्यासाला बसतात. वास्तविकता हे प्रेम या जगात कुणी तोडू शकत नाही, आणि ते प्रेम आपण आपल्या लेकराचं आजी आजोबापासून त्यांना तोडतो. आणि भविष्यामध्ये तीच मुलं आपल्याला उदाहरणं देतात, तीच मुलं आपल्याला वारंवार प्रश्न सांगतात, उत्तर देतात. मुलं आई वडील जर म्हटले ना रे तुझ्यासाठी किती केलं, ज्याने आपल्या आई वडिलाला वेगळं काढलं तोच आई, तीच आई तोच बाप आपल्या मुलांना म्हणतो अरे तुमच्यासाठी किती कष्ट केले, आणि तरी तू असा बोलतो, मला उलटून बोलतोस, मला म्हणतो तुम्ही माझ्यात राहू नका असं म्हणतो. असं जर म्हणत असेल तर हे तुमच्या जीवनाचे याच जीवनातले भोग आहे. तो मुलगा म्हणतो बाबा माझे आजी आजोबा खूप चांगले होते, त्यांना तुम्ही कधी जवळ बसलात नाही, त्यांच्याशी कधी चांगलं बोलला नाही, त्यांना कधी काय आवडतं असं विचारलं नाही, त्यांना कधी खाऊ पिऊ घातलं नाही, त्यांना कधी सांभाळलं नाही, त्यांच्या आवडीनिवडी कधी विचारलं नाही, त्यांच्याशी गुज गोष्टी कधी केल्या नाही. आज आम्ही का कराव्यात? तुम्ही चालताय ना त्या दिशेला, आम्ही का चालू नये? आणि म्हणून हे भोग आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आता कराल पुढे तुम्हाला निस्तरावे लागतील. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आई वडिलांची सेवा कराल, आई वडिलांची जर सेवा कराल आणि मनात इच्छा आहे वारीची, मनात इच्छा आहे पांडुरंगाच्या दर्शनाची ना, तर स्वतः जगाचा मालक तुम्हाला घरी भेटायला येईल. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. आणि म्हणून अशा प्रकारची असणारी ही एक सेवा आहे. आता बऱ्याचदा लोक श्राद्ध याला अंधश्रद्धा म्हणतात. श्राद्ध जे काही उत्तरकारी असेल त्याला अंधश्रद्धा म्हणतात. हा श्रद्धेचा भाग आहे, अंधश्रद्धेचा भाग नाहीये. कारण ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला जात आहे, आख्यायिका आपल्या सर्वांना ख्यात आहे. जेव्हा कैकेयीनं वर मागितला राजा दशरथाकडे, राजा दशरथाकडे वर मागण्याचं कारण ज्या वेळेला शुक्राने पाऊस अडवला आणि या राजा दशरथाने त्या शुक्रावरती आक्रमण केलं. लक्षात ठेवा की पुढे आपल्याला फार चांगला विषय बोलायचा आहे. शुक्राने ज्या वेळेला पाऊस अडवला त्यावेळेला राजा दशरथाने शुक्रावरती आक्रमण करण्यासाठी त्याच्याशी युद्ध केलं, आणि युद्ध करत असताना पराजित होण्याची वेळ येऊ लागली. रथाचं आग मोडलं तेव्हा कैकेयीनं हाताच्या साह्यानं मदत केली आणि आपल्या पतीला विजय प्राप्त करून दिला. आनंदाच्या भरामध्ये राजा दशरथ आपल्या पत्नीला म्हणतात की सांग कैकेयी तुला काय पाहिजे ते मी देतो, तुला काय मागायचं ते माग. पण कैकेयी म्हटली स्वामी मी आता नाही मागणार, ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मी मागेल. आणि मग कैकेयी 2 वर्ष शिल्लक ठेवते. जेव्हा दुसऱ्या दिवशी राम राज्याभिषेक होणार आहे, आदल्या दिवशी कैकेयी राजा दशरथाच्या महालाकडे जाते आणि राजाला म्हणते राजा माझे 2 वर मागायचे शिल्लक ठेवलेले मी, उद्याकडे राम राज्याभिषेक होणार आहे, पण माझे 2 वर असे आहे ज्येष्ठासी धाडावे दोही दिगंतारा, कनिष्ठासी द्यावा राजपाट. ज्येष्ठाला दिगंताला वनवासाला पाठवा आणि कनिष्ठासी द्यावा राज्यपट. राज्यपट द्या कुणाला? भरताला राजगादी आणि रामाला वनवास. कठोर वचन कैकेयीनं बोललं तिथं. आणि मग बऱ्याच लोक आक्षेप घेतात रामाचा बाप देवाचा बाप, देवाचा बाप त्याचं सुद्धा बायको पुढं काही चाललं नाही. ही बऱ्याच लोक चर्चा करतात ना, देवादिकांना सोडलं नाही लोकांनी. आणि मग एवढा राम आहे पण बायकोसाठी रडतो, हेही सुद्धा लोकांनी सोडलं नाही. त्याला आख्यायिका आहे, त्याला काही संदर्भ आहे, त्याला शास्त्र आहे, त्याला काही सिद्धांत आहे, याचा विचार नाही करत. मग बऱ्याचदा लोक असं म्हणतात की राजा दशरथाचा
आपल्या बायको समोर काही चाललं नाही, हा भाग तुमच्या पुरता मर्यादित असेल. पण ते रघुकुल घराणं होतं आणि रघुकुल घराण्याचा रीती रिवाज असा होता की ते जीव सोडून देतील पण वचन मात्र मोडत नव्हते. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, हा जो त्यांचा निर्धार होता कुलाचा. आणि म्हणून कुल पवित्र जननी कृतार्था, खऱ्या अर्थानं स्त्रीची पूजा करणारं हे कुटुंब आणि एक वचनी दिलेला शब्द न बोलण्याची शपथ या परिवारानं घेतलेली. आणि त्या रघुकुल घराण्यामध्ये जेव्हा कैकेयी म्हणते की भरताला राजगादी द्या आणि रामाला वनवास द्या, शेवटी तो वर राजा दशरथांना पूर्ण करावा लागला. रघुकुल रीता सदा चली आई, रघुकुल रीता सदा चली आई, प्राण जाय लेकिन वचन न जाय. प्राण सोडून देतील पण वचन मात्र मोडत नव्हते. आणि ते वचन कैकेयीचं पूर्ण झालं. राम वनवासाला जातात, पत्नी सीतामैया वल्कले नेसून वनवासाला जाताय. पुत्र शोकाने, जसं एखाद्या बापाचा तरुण मुलगा जर त्यांना सोडून गेला तर त्या आई वडिलांना उगवणारा प्रत्येक दिवस हा मृत्यू समान उगत असतो. रोज आपला मृत्यू पाहतात ती त्या माध्यमातून. असं जीवन या राजा दशरथाचं झालं होतं. प्रत्येक दिवस समान मृत्यू समान वाटत होता. आणि एक एक दिवस अन्नाचा त्याग करत करत राजा दशरथाने आपला जीव सोडला. पण जीव सोडत असताना हे राम म्हणत म्हणत आपला देह सोडला. शेवटच्या श्वासापर्यंत मुलाची भेट झाली नाही. अवश्यंभावी भावानाम प्रतिकारो भवेद्यते. आपल्या कुटुंबात एखादी वाईट घटना घडली तर कधी कधी लोक देवारी उचलून बाहेर फेकतात. हो, काय म्हटलं, त्या देवाची भक्ती करून फायदा आहे का? त्याच्याकडे कुठं न्याय आहे का? त्यानं चांगल्या लोकांचं कधी चांगलं केलं, एवढं चांगलं वागूनही आमच्या जीवनात वाईट झालं. अहो, देवाकडे हा न्याय नाही असा म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही. कदाचित जर हा अधिकार देवाकडे असता तर देवानं स्वतःचं कर्म बदलवलं नसतं का? रामचंद्र प्रभू वनवासाला गेले असते नसते गेले, कर्म बदलवता नसतं की नाही? सीतामैया आणि प्रभू रामचंद्रांचा वियोग घडला, आडवं कर्म होतं. एवढंच नव्हे, राजा दशरथाला पुत्र शोकाने मारावं लागलं. ही आख्यायिका माहित आहे. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिलेला होता. आणि म्हणून कर्म हे कुणालाही चुकत नाही. जैसे ज्याचे कर्म किंवा कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ पुत्र गेला, वियोग घडला सीता देवी. ही अवश्यंभावी भावना प्रतिकार होते, त्याच्यावर प्रतिकार करता येऊ शकत नाही. विठ्ठल आणि म्हणून हा श्रद्धेचा भाग आहे, अंधश्रद्धेचा नाही. रामायणातून घेण्याचे काही प्रसंग असे आहेत की मग राम वनवासाला जाताय, तिकडे राजा दशरथाने देह ठेवला. आपल्या वडिलांचं उत्तर कार्य रामचंद्र प्रभू वनवासामध्ये करायचं ठरवतात. कारण पुन्हा परत रिटर्न येणं म्हणजे आपल्या वडिलांनी दिलेला शब्द मोडणं होय. वडिलांनी दिलेला शब्द आपल्याला मोडायचा नाही. वनवासाला निघाले प्रभू रामचंद्र. तिथं वनवासामध्ये यज्ञ करायचं ठरवतात आणि ते यज्ञाची सामग्री आणायला प्रभू जातात. थोडासा उशीर होऊ लागला आणि मग सीतामैयाने आहे त्या स्थितीमध्ये ते दान केलं, ज्याला आपण 10 दिवसात केलं जातं, ते पिंडदान केलं. सीतेनं पहिलं पिंडदान आपल्या सासऱ्याचं केलेलं आहे रामायणामध्ये. आणि नंतर दुसरं पिंडदान रामचंद्र प्रभूने केलेलं आहे. सीतेनं पिंडदान केल्यानंतर प्रभू आले, सामग्री घेऊन आल्यानंतर सीतेनं सांगितलं, प्रभू मी पिंडदान केलं बरं. त्यावेळेला प्रभू सीतामैयाला विचारतात की ठीक आहे सीते, तू पिंडदान केलं इथपर्यंत ठीक आहे, पण याला साक्षीदार कोण आहे? सीतामैया म्हटल्यात, याला साक्षीदार जवळच असणारी रुंदा म्हणजे तुळस. रुंदीला विचारलं, हे रुंदे, हे तुळशी माते, मी पिंडदान केलेलं आहे, याला साक्षीदार तू होतीस, सांग ना प्रभूंना सीतेनं पिंडदान केलं म्हणून. पण झालं काय, ती तुळस खोटं बोलली. मला नाही माहिती सीते तू पिंडदान केलं की नाही, याला मी साक्षीदार होणार नाही, असं त्या रुंदेनं त्या तुळशीनं वाक्य बोलल्यानंतर
राग आला सीतामय्यांना आणि रागाच्या भरात सीतामय्याने त्या तुळशीला शाप दिला की जा म्हणे, तुला हिंदू संस्कृतीमध्ये कितीही मानाचा अग्रगण्य स्थान भेटत असेल किंवा तुला कितीही पवित्र मानलं जात असेल, जसं तांब्याभर पाण्यामध्ये 2 तुळशीची पानं टाकली तर ते पाणी राहत नाही, ते तीर्थ तयार होतं. तांब्याभर पाण्यामध्ये जर 2 तुळशीची पानं टाकली तर ते पाणी राहत नाही, ते तीर्थ तयार होतं. एवढं पवित्र असणारं वृक्ष तुळस किती पवित्र मानले जाते, पण तिला शाप आहे, तिला स्थान नाही, तिला स्थान नाहीये. आजही आपण पाहतो की तुळशी वृंदावनामध्ये असणारी तुळस वाऱ्याच्या वेगानं तिच्या मंजुळा जर उकिरड्यात उडाल्या तर तिथेही त्या उगवतात, जर घाणीत उडून गेल्या तर तिथेही त्या उगवतात. जी तुळस वृंदावनामध्ये एवढी टवटवीत नाहीये, ती तुळस घाणेमध्ये टवटवीत आहे, उकिरड्यावर टवटवीत आहे. हा शाप आहे तिला कोणी सीतामय्यानं दिलेला. त्याच्यानंतर सीतामय्या दुसरा साक्षीदार विचारतात, ती म्हणजे गोमाता. आपले हिंदू धर्माचे असणारं दैवत गोमातेला विचारतात की हे गोमाते, आता तू तरी खरं बोलशील की नाही, सांग ना प्रभूंना सीतेनं पिंडदान केलं म्हणून. त्यावेळेला ती गोमाता सुद्धा खोटं बोलली, मला नाही माहिती सीते पिंडदान केलं तू म्हणून. तेव्हा राग आला सीतामय्यांना आणि रागाच्या भरामध्ये सीतामय्या त्या गोमातेला म्हणतात, अतिशय क्रूरतेनं म्हणतात, का ग तुझ्या उदरामध्ये 33 कोटी देवतेचं वास्तव्य, किती पवित्र मानलं जातं तुला. आज कुठंही यज्ञ करायचं असेल तर तुझं गोमित्र लागतं, तुझं शेण लागतं, तुझं दूध लागतं, सगळी सामग्री तुझ्या माध्यमातून त्या ठिकाणी वापरली जाते. 33 कोटी देवतेचं वास्तव्य म्हणून लोक तुला मानतात आणि तू खोटं बोललीस ना, जा तुला शाप देऊन टाकेल मी. गाईला शाप दिलेला आहे सीतामय्यानं की तुझी तोंडातून कोणी पूजा करणार नाही, तुझी गोमुखाकडनं पूजा करर. आणि आजही आपण पाहतो की गायीची पूजा ही तोंडाकडून अशुभ सांगितलेली आहे आणि गायीची पूजा ही गोमुखाकडनं शुभ सांगितलेली आहे. एवढंच नव्हे, गायीचं तोंड अपवित्र आहे पण गायीचं गोमुख पवित्र मानलेलं आहे. का? गायीचं शेण पवित्र आहे, गायीचं दूध पवित्र आहे, गायीचं गोमित्र पवित्र आहे. हे सगळं आपण नाही का एखादा चांगला पवित्र विधी करायचा असेल, यज्ञ करायचा असेल तर पहिल्यांदा गायीच्या शेणानं तो सारवला जातो. त्या यज्ञासाठी पंचामृत काढायचं असेल तर गायीचं तूप, गायीचं दूध, गायीचं दही याच्यानं पंचामृत आपण ते तयार करतो. गायीचं दूध पवित्र, गायीचं शेण पवित्र, गायीचं गोमित्र सुद्धा त्या ठिकाणी पवित्र मानलं जातं. का? तर हा सीतामय्यानं दिलेला शाप आहे. त्याच्यानंतर तिसरा साक्षीदार सीतामय्या सांगतात वटवृक्ष. त्याला विचारतात, सांग ना वटवृक्ष सीताना प्रभूंना की सीतेने पिंडदान केलं म्हणून झालं काय. तो वटवृक्ष खरं बोलला. प्रभूंना सांगू लागला, प्रभू सीतामय्यानं पिंडदान केलेलं आहे आणि याला साक्षीदार मी आहे. जेव्हा हे सत्य वचन तो वटवृक्ष बोलला, प्रसन्न झालेल्या सीतामय्या आपोआप वाणीतून वाक्य निघालं, जा तुला उदंड आयुष्य लाभेल. आणि ते आयुष्य जगत असताना तू अतिशय प्रसन्नरित्या ते आयुष्य जगशील. आजही आपण पाहतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्या झाडाची पानं गळून पडतात, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्याही झाडाची पानं गळून पडतात, वटवृक्ष पूर्णपणे झडत नाही. हा सीतेने दिलेला आशीर्वाद आहे. आणि आजही आपण पाहतो कितीतरी झाडं आहे, कितीतरी वृक्ष आहे की ज्यांना आयुष्य मर्यादित आहे, पण वटवृक्षासारखं आयुष्य कोण्या दुसऱ्या कुठल्याही झाडाला नाही. विठ्ठल विठ्ठल. हा सीतामय्यानं दिलेला आशीर्वाद आहे. माझा विषय अतिशय महत्वाचा आहे की बऱ्याचदा लोक याला अंधश्रद्धा म्हणत असतील, तर अंधश्रद्धेचा भाग नसून हा श्रद्धेचा भाग आहे. आणि विशेष तुकोबारांच्या जीवनाचा पर्याय जर बघितला तर तुकोबारा सुद्धा सांगतात की मी माझ्या आई वडिलांचं ऋणानुबंध जपलं आणि उत्तर कार्य पिंडदानासारखं पवित्र कार्य केलं, त्याचं महत्व किंवा त्याचा फायदाही मला झाला. काय झाला? माझे स्वर माझे झाले
दया वर्जन फिटली पितरांची ऋण. आणि खरं तर तुकोबारांना या मृत्यू लोकात यायची इच्छाच नव्हती. देवाचा हट्ट होता आणि देवाच्या हट्टानं तुकोबाराया या मृत्यू लोकात यायला तयार होता. पण देवाला विनंती करता, देवा मृत्यू लोकात जातो बरं, पण जाण्याच्या अगोदर अट आहे. कोणती अट आहे? जाईल तर मर्जीनं, राहील तर मर्जीनं, येईल तर मर्जीनं आणि न्यायला तू आला पाहिजे. जाईल तर मर्जीनं, राहील तर मर्जीनं, येईल तर मर्जीनं, न्यायला तू आला पाहिजे. जसं एखाद्या मुलीचा लग्न सोहळा पार पडतो आणि लग्न सोहळा संपूर्ण पार पडल्यानंतर शेवटी मुलगी विदाई होण्याची वेळ येते, ती माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ येते. तेव्हा त्या मंडपामध्ये असणारी सर्व पाहुणे मंडळी, सर्व नातेवाईक, सर्व महिला माता भगिनी, सर्व माहोल त्या ठिकाणी रडतो. आणि मग ती पिपाणीवाली आपली माहेरची साडी गाण्याचा ध्वनी स्वर लावतात, पिपाणी वाजवतात. त्याच्यावरती एक तो माहोल बनतो. प्रत्येक जण रडतं, प्रत्येकाच्या डोळ्यातनं तो प्रसंगही फार भयानक असतो की एका मुलीला तिच्या जीवनामध्ये किती समर्पण करावं लागतं, किती त्याग करावा लागतो. तो प्रसंग पाहिल्यानंतर मग कधी कधी मन भरून येतं. आणि मग ती मुलगी धावत जाते. पहिल्यांदा आईची भेट घेत नाही, पहिल्यांदा कुणाचीही भेट घेत नाही. एवढ्या गर्दीमध्ये ती फक्त आपल्या बापाला शोधत असते. का? मुलीचा सगळ्यात जास्त जीव असतो तो म्हणजे आपल्या बापामध्ये, नाही का? आणि बापाचाही सगळ्यात जास्त जीव असतो तो आपल्या लेकीमध्ये. आणि कुणी काही म्हणू द्या, त्याचं प्रेम आहे ते तसंच राहत असतं, त्याच्यावर कुणी प्रतिकार करू शकत नाही. ती मुलगी धावत जाते, आपल्या वडिलांच्या गळ्याला कडकडून मिठी मारते, मोठ्यानं हंबरडा फोडते. बाप कधीच रडलं नसेल, पण जेव्हा मुलगी मिठी मारते ना, निघायचं जायला निघते ना, शांत बस, काय करायचं? विठ्ठल विठ्ठल आणि मग तो प्रसंग फार भयानक. ज्या वेळेला ती मिठी मारते, मोठ्यानं अंबरडा फोडते, बापही मोठ्यानं रडतोय, मुलगी रडते. या दोघांकडे पाहिल्यानंतर सगळा मंडप रडू लागतो. आणि मग बाप त्या मुलीची समजूत घालतोय, बाळा तुला जावं लागेल, बाळा तुला जावं लागेल, सुखी संसार कर, सुखाने नाम, असं म्हणून बाप त्या मुलीची समजूत घालतो. हाताला धरून मिठी मारून तिला गाडी जवळ आणतो, गाडीमध्ये बसवतोय. गाडीमध्ये बसवल्यानंतर मुलगी पुन्हा हात घट्ट पकडते. बाबा आज तुम्ही एवढं कठोर झालं, मला म्हणतात जा. अहो एक काळ असा होता की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी मामाच्या घरी 2 दिवस जाऊ का असं जर विचारलं तर तुम्ही नाही म्हणत होता. का? तुम्हाला माझ्याशिवाय एक दिवस कठत नव्हता. आता तुम्ही कायमच जा असं म्हणता. कठोर झालात बाबा. नाही बाळा, भावनिक करू नकोस. मुलगी स्वतःच्या घरी ठेवायचं धन नाहीये. कन्याधन हे परक्यासाठी, ज्याचे त्याला देव निहाते. हे कधी ना कधी परक्याचं असतं ग. बाप मुलीची समजूत घालतोय. हातामध्ये हात पकडलेली मुलगी आपल्या बापाला म्हणते, बाबा आजचा आहे सोमवार, उद्याचा आहे मंगळवार. बाबा बुधवारी सकाळीच तू मला तिथं घ्यायला हजर पाहिजे बरं. बाप मुलगी काय म्हणते, बाबा आजचा आहे सोमवार, उद्याचा आहे मंगळवार, बुधवारी सकाळी तू मला तिथे घ्यायला हजर पाहिजे बरं बाबा. बाप त्या मुलीची समजूत कशी काढतोय. बाळा बुधवार तर खूप लांब आहे ग, मंगळवारी रात्रीला मुक्कामाला येतो, पण तू एकदाची जा. तुकोबार नाही, भाषा किती महान आहे तुकोबारांची हो. तिथे बाप त्या मुलीची समजूत घालतोय की बुधवार लांब आहे, मंगळवारी रात्रीला मुक्कामाला येतो, पण तू एकदाची जा पुरी. तसं इथे तुकोबार हट्ट धरून बसले. आणि हट्ट धरून बसल्यानंतर तुकोबार म्हणतात, देवा जाईल मर्जीनं, राहील मर्जीनं, येईल मर्जीनं, न्यायला तू आला पाहिजे बरं. तुकोबाराला देव समाधानपूर्वक उत्तर देतात, तुकोबाराया जेव्हा हात माराल त्यावेळेला मी घ्यायला येईल, पण तुम्ही एकदाचे जा. ही भाषा आहे तुकोबारांची. मात्र नाही का, जसं लेकीचं आणि बापाचं नातं जसं घट्ट आहे, परिपूर्ण आहे, प्रेमाचं आहे, आपुलकीचं आहे, तेच नातं संतत्व आणि भगवंतामध्ये अतिशय कायम आहे. आणि मग तुम्ही जा एकदाच,
असं तुकोबाऱ्या मृत्यू लोकात येतात. देवाने वचन दिलंय, देवाने मला शब्द दिलाय. ती मुलगी सुद्धा बघा, ज्या दिवशी शब्द दिला त्या दिवशी ती वाटाकडे सारखी पाहत राहते. माझ्या बाबाची गाडी येणार आहे, मला घ्यायला येणार आहे, ती वाटच पाहत राहते. तसं येही का तू माय बाबा पंढरीच्या दाया, 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 येही का तू माय बाबा पंढरीच्या दाया. देवाला हाक मारतात पण देव मात्र तुकोबारांना न्यायला येत नाही. अशा वेळेला तुकोबारांच्या वाणीतून जी वचनं बाहेर पडली त्यातलं पहिलं वचन तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. जयते शरीर जाई लक्षणत, जयते शरीर जाई लक्षणत, सायाचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. जगद्गुरु तुकोबराया भगवंताला हाक मारतात. बरं देवा, शरीर जाणार हे सत्य, बरं कधी जाणार माहित नाही. कहा गोपी नाथ पावेची ना, पावेची ना, कहा गोपी नाथ पावेची ना, पावेची ना, कहा
शरीर जाणार आहे. मला सांगा इथे बसलेल्यापैकी कुणाला माहिती आहे का आपण कधी मरणार आहे? नाही. कधी मरणार आहे हे सांगता येणार नाही. कधी कधी आपल्यात बसणारा आपल्यात उठणारा व्यक्ती आता आपल्यासोबत चहा घेतला, आता आपल्यासोबत जेवण केलं आणि काही मिनिटांमध्ये निरोप आला, आमका व्यक्ती अपघात झाला, आमका व्यक्ती अटॅक आला. विश्वास बसत नाही कानावर, विश्वास बसत नाही त्या बातमीवर. जाऊन पाहतो आपण घडलेली घटना. का नाही? असं शक्यच नाही असं म्हणतो. वास्तविकता घडणारी घटना ही त्या त्या वेळेला त्या त्या प्रसंगाला घडणारी आहे. मृत्यू आहे नावाचा प्रलय आहे, नाही का? 5 प्रकारचे प्रलय मानले जातात. पहिला दैनंदिन, दुसरा नित्य, तिसरा मरण, चौथा ब्रह्मांड आणि 5वा आत्यंतिक. हे प्रलयाचे 5 प्रकार आहे. दैनंदिन शरीरात होणारे बदल याला दैनंदिन प्रलय म्हणतात. नित्य जेवणे आणि झोपणे याला नित्य प्रलय म्हणतात. मरण प्रलय याला कुणी टाळू शकत नाही. ब्रह्मांड प्रलय सृष्टीचा होणारा प्रलय, कोविडच्या माध्यमातून, एखाद्या पर्जन्याच्या पुराच्या माध्यमातून होणारा त्याला ब्रह्मांड प्रलय म्हणतात. आणि तिसरा जो आत्यंतिक प्रलय आहे तो आपण शेवटी पाहणार आहोत. विठ्ठल तुमच्यावरची जबाबदारी पाहत नाही. नाथ महाराजांनी फार गोड सांगितलेलं आहे. आणि एका ठिकाणी कवीने फार सुंदर भगवद्गीत नाही का भक्तिगीत त्या ठिकाणी सुंदर रचलेलं आहे. एवढंच नव्हे, प्रभू रामचंद्रांचं ही वाक्य आहे, वचन आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, जीवासवी जन्मी मृत्यू जोड जन्म जाता, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. काय शोक करिसी वेड्या, काय शोक करिसी वेड्या, स्वप्नेच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. जीव जन्माला आला तर तो मृत्यूला घेऊन आलेला आहे. जन्म शब्द एवढा महत्वाचा आहे की तो जन्माला आल्यानंतर जर ज अक्षर घेऊन आला असेल तर तो जन्माला आल्यानंतर म अक्षराला सुद्धा घेऊन आलेला आहे. जन्म. तसं तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात जर विचार केली तर ही सुद्धा ज अक्षराने आहे. आणि तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट जर झाला तर ती सुद्धा म अक्षराने होतो. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जाता, दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, विश्वनाशिवंत. काय शोक करिसी वेड्या, स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. नाथ महाराज सांगतात की का वेळ पाहत नाही, का तुमचं वय बघत नाही, का तुमच्यावरची जबाबदारी बघत नाही, तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहात, आता बाहेर घरी जाऊ द्या मग घ्यायला येतो असं म्हणत नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. आणि म्हणून नाथ महाराज याला साक्षीदार होता की काळ न पाहे हात, काळ न पाहे घाट, काळ न पाहे हात, काळ न पाहे घाट, काळ न पाहे अवस, काळ न पाहे दिवस. किती गोड सांगतो तो नाथ महाराज. काळ हात बघत नाही. हात म्हणजे बाजार. एखादा माणूस घरगावच्या मनागोट्यात बाजारला गेला आणि घरगावच्या बाजारमध्ये गेल्यानंतर याला बाजार केला, बाजार करून घरी निघाला परत येण्यासाठी. तेवढ्यात घरून फोन आला. 1 किलोमीटर पुढे आला होता. फोन आला, म्हटले लेक जावई आले, जरा गोडधोड काहीतरी घेऊन या. कितीतरी दिवसानं जावई आलेत, लेक आलेत. याला आनंद झाला, वा जावई आलेत, लेक आलीत आपली. पुन्हा परत गावात गेला. गावातनं चांगले गोडधोड आवडणारे त्यांना पदार्थ घेतले.
पिशवीमध्ये टाकले, पिशवी गाडीला टांगली, गाडीवरती टांग मारली आणि गाडी स्टार्ट करणार तेवढ्यात अचानक अटॅक आला. ऐका बरं, तेवढ्यात अचानक अटॅक आला. असा अटॅक आला की त्या अटॅकच्या झटक्यानं हा धाडकन खाली कोसळला. पिशवी अस्ताव्यस्त पडली, पिशवीतला बाजार अस्ताव्यस्त पडला. एवढंच नव्हे, ती गाडीही पडली, हाही जमिनीवर कोसळला. दुकानातल्या माणसाला आवाज आला, धावत पळत आली. कोणी पाणी पाजतं, कोणी घरच्या लोकांना फोन करतं. घरची लोक धावत आली, उचललं पेशंटला दवाखान्यात, चांगल्या दवाखान्यात भरती केलं, चांगल्या दवाखान्यामध्ये नेलं. पण तिथं गेल्यानंतर ही माणसं, घरची माणसं, सगळी लोक डॉक्टरला विनंती करतात, डॉक्टर साहेब तुम्हाला या व्यक्तीच्या वजना इतके पैसे देतो, पण आमच्या पेशंटला वाचवा. आणि ज्या वेळेला असं वाक्य म्हटलं, डॉक्टरने तपासलं तर पेशंट डेड झालेलं होतं, मृत झालेलं होतं. तिथे वजना इतका काय, वजनापेक्षा तिपटीने जरी पैसा दिला तरी ते पुन्हा परत येणार, सगळी इस्टेट जरी विकली तरी ते पुन्हा परत येणार नव्हतं. डॉक्टरने सांगितलं आपलं पेशंट आपल्या हातातून गेलं, आता उपयोग नाही. मला मुद्दा नाथ महाराजांचा तुम्हापर्यंत पोचवायचा तो असा. नाथ महाराज म्हणतात, का बाजार बघत नाही, हात बघत नाही की आता तू एवढा महागाचा बाजार केलास रे बाबा, मग हा बाजार जरा घरी पोहोच कर, तुझ्या लेक जावायला भेट, त्यांनाही जीव खाऊ घाल, मग निवांतपणे मी तुला घ्यायला येतो. आणि नाही वेळ मिळाला तर मला फोन कर, नाही फोन करायला टाइम मिळाला तर मेसेज कर, असं म्हणतो का? घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ, वाट याची ताळ आहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, वाट याची ताळ हो. नाथ महाराजांनी घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवनाश, अजून किती आहे अवनाश. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता. नाथ महाराज म्हणून आम्हाला सांगतात की काळ न पाहे हाट. दुसरं उदाहरण नाथ महाराज आम्हाला सांगतात, काळ न पाहे घाट. एखाद्या गाडीचा अपघात होतो, त्या गाडीच्या अपघातामध्ये कदाचित त्या गाडीमध्ये 30 प्रवासी प्रवास करत असतील, तर अपघात झाल्यानंतर त्यातले 10 प्रवासी जागीच जातात, त्यातले 10 प्रवासी गंभीर जखमी होतात आणि त्यातल्या 10 प्रवाशांना साधं खरचट सुद्धा नाही. ऍक्सिडेंट अपघात एकच आहे, गाडीत एकाच बसलेले आहे, पण तिथे मृत्यू 10 जणांचा आहे, जखमी 10 जण होत आहेत आणि 10 जणांना खरचट सुद्धा नाही. हा काळाकडे भेद नाहीये. ज्याचा मृत्यू जिथे असेल ना, तो त्या वेळेला तिथे येणार आहे. घडी घडी काळ वाटे याची पाहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात की काळ न पाहे घाट, काळ न पाहे आवस. आवस म्हणजे अमावस्या. बऱ्याचदा असं होतं
की काही लोकांच्या डोक्यात गैरसमज आहे, आमोशा म्हणजे अपवित्र आहे, आमोशाला कुठलंही चांगलं काम करायचं नाही असं लोक म्हणतात. पण वास्तविकता अमावस्येला घडणाऱ्या एखाद्या जागेवर जर कदाचित अमावस्याच्या दिवशी अपघात झाला तर बरीचशी माणसं म्हणतात नाही नाही, त्या जागेवर अमावस्याच्या दिवशी जरा बरेच प्रसंग घडले, बरेच अपघात झाले, तिथं जाऊ नका. पण एका दुसऱ्या पारड्यामध्ये असाही विचार करायचा की अमावस्या ही त्या वेळेला काळकुट्ट अंधार आहे, पौर्णिमेला उजेड असतो, अमावस्येला अंधार आहे, रात्री काळकुट्ट अंधार आहे. या काळकुट्ट अंधारामध्ये कॉर्नरवरून पलीकडून येणारी गाडी दिसत नाही, इकडनं फास्ट जाणारा माणूस कदाचित अपघात होण्याची शक्यता आहे. मग तिथे जाताना जरा हळू जावं, जपावं ते नाही, जाणार फास्ट, समोर येणारी गाडी धडकली, तिथे 1 झाला, 2 झाला, 3 झाले, 4 अपघात झाले तर आपण त्या जागेला अपवित्र करतो, ती जागा चांगली नाही असं म्हणतो. वास्तविकता तो अपघात होण्याची वेळ अमावस्येच्या दिवशी जर झालीच तर त्याला काही वेगळंही कारण असेल, पण आपण आमुषाच वाईट करून टाकली. बऱ्याचदा एखादा जर वारकरी, कट्टर आळंदी पंढरीचा वारकरी कदाचित आमुषाला जर गेला तर काही 4 टवाळखोर म्हणतात करून करून भागला शेवटी आमुषालाच मेला. किती तीर्थयात्रा केल्या, आपण बोलत होतो तरी ते ऐकत नव्हतं, तरी जायचंच ते तीर्थयात्रेला. एवढ्या तीर्थयात्रा करून काही फायदा झाला का, आमुषालाच गेलं शेवटी. आणि कधी कधी असंही आपण पाहतो की कट्टर दारू पिणारा, दारू पिऊन आयुष्यभर गटारात लढणारा तो एकादशीला जातो, घडतं असं. ते सोमवारच्या दिवशी जातं, ते एकादशीला जातं, मग त्याला वारकरी म्हणावं का, कट्टर वारकरी म्हणावं का? मग दिवस अपवित्र नाही, दिवसाला आपण अपवित्र बनवलंय. रामदास स्वामी सांगतात प्रभाते मनी रामचिंतित जावा. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही जर भगवंत चिंतनाने कराल तर उगवणारा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी शुभ मुहूर्त असेल. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की काळ न पाहे हात, काळ न पाहे हात, काळ न पाहे आस, काळ न पाहे दिवस. 7 दिवस आहे, 8वा दिवस उगवला नाही. आजचा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार उगवणारे 7 दिवस आहे. याच्यात कुठल्या तरी वाराला, कुठल्या तरी दिवसाला तुम्हाला मला जायचं आहे, पण काळ न पाहे दिवस. तुम्हाला काळानं साक्षात्कार केला का बुधवारी जायचंय म्हणून? नाही. म्हणून नाथ महाराज आम्हाला ते पटवून देत आहे. तुकोबाराय म्हणतात शरीर जाणारे देवा, सत्य कधी जाणारे माहित नाही, मग कहा गोपीनाथ पावेच ना. रात्रंदिवस वाट बघून देव तुकोबारांना न्यायला येत नाही. अशा वेळेला तुकोबाराया जवळीक साधतात संतांची आणि त्यांच्याकडे जाऊन विनंती करतात. काय विनंती करतात? तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे
संत, कृपेचे सागर आहात, माझ्या देवाला माझा निरोप सांगा. जसं एखादा मुलगा सर्व्हिसला आहे आणि खूप दिवस झाले आई वडिलांना भेटायला आला नाही. आई वडील अनेकदा फोन करतात, ये बाबा भेटायला ये, रात्रभर लगेच जा, पण ये. रात्रंदिवस आठवण घालतात, त्याची आठवण काढतात, विनवणी करतात, भेटायला ये, पण ते मात्र भेटायला येत नाही. काहीतरी कारण सांगते, आज मीटिंग आहे, आज महत्वाची काम आहे. शेजारचा एक मुलगा तिथं सर्व्हिसला होता, काही कामानिमित्तानं तो गावी आला. आईसाहेबांनी त्याला पाहिलं, जवळ गेल्या, विचारलं, कधी आलास रे बाळा? सांगितलं 2 दिवस झाले. बरं, जाणार कधी आहेस? दृष्टांत फार महत्वाचा आहे. बरं, जाणार कधी आहेस? उद्याकडे जाणारे आईसाहेब. असं मग माझ्या मुलाला भेटल्यानंतर त्याला एक निरोप सांग, तातडीचा निरोप सांग. काय? वडील आजारी आहेत त्याला सांग. आणि नुसते आजारी आहे असं सांगू नकोस, तर खूप आजारी आहे, फार आजारी आहे असं सर त्याला सांग. हा मुलगा दुसऱ्या दिवशी मुंबईला गेला आणि गेल्यानंतर त्याने आपल्या मित्राला सांगितलं, त्याची भेट घेतली. बाबा तुझे वडील आजारी आहेत आणि तुला वाटत असतील की साधा आजारी असेल, तर साधी आजारी नाहीये, फार आजारी आहे, अति आजारी आहे. लवकरात लवकर आईचा निरोप आहे, तुला भेटायला बोलवले. यानं सगळी महत्वाची कामं बाजूला टाकली. तातडीनं गावाकडे आला. पाहतो तर आई वडील आजारी नाही, पाहतो तर आई आजारी नाही. आईला विचारलं, आई असा निरोप का ग पाठवला? कारण माझी सगळी महत्वाची कामं बाजूला टाकून मी बाबांना भेटायला आलो. का? तर माझ्या मित्रानं सांगितलं, वडील बाबा आजारी आहे, पण नुसते आजारी नाही, तर किती आजारी आहे? फार आजारी आहे. शास्त्र सांगतं की मित्राला मित्राचं सत्य वाटतं. आई वडिलांनी किती पटू सांगितलं तर त्याच्यावर विश्वास बसत नाही. शास्त्र सांगतं, सत्येन मित्रम कृपया च पुत्रम. मित्र हा मित्रा जो सत्य बोलतो, त्या मित्रावर विश्वास टाकून एवढ्या लांब मी तातडीनं आलो. का? तो वडील आजारी आहे म्हणून. प्रश्न विचारल्यानंतर आई म्हणते, अरे बाळा, निरोप पाठवण्याचं कारण एकच आहे. मुलगा कितीही मोठा झाला, डॉक्टर वकील इंजिनियर कितीही मोठा झाला, तरी तो आई वडिलांसाठी लहानच असतो ना. वाही माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती, करीला भावेन प्रीती. या जगाच्या इतिहासामध्ये मातृत्व आणि पितृत्व हे फार भयान मोठं नातं आहे. आईवरती अनेक काव्यकारांनी काव्यरचना केल्यात, पण बाप एक असं काव्य आहे की ते आजवर कोणाला पूर्णत्व आणि वर्णनच करता आलं नाही, किंवा त्याचं वर्णनच करता येऊ शकलं नाहीये. ते फार मोठं काव्य आहे. का? तो बाप हा एक पडद्यामागचा कलाकार मानला जातो. एखादा चित्रपट आपल्याला आवडतो, खूप मनापासून आपण त्याचं अनुकरण करतो, की त्या चित्रपटामध्ये जगद्गुरु तुकोबारांचा चित्रपट आहे संत तुकाराम. हा चित्रपट पाहिल्यानंतर, ब्लॅक अँड व्हाईट बरं, तो चित्रपट पाहिल्यानंतर ज्या दिग्दर्शकाने ते काम केलं, खर तर त्याने तो शेवटचा चित्रपट केला. म्हणजे त्याने आपलं समर्पण त्याला केलं की एवढं मन ओतून ते काम केलेलं असतं. खर तर तो चित्रपट काम करणारी कलाकार रेखीव करतात, जोखीव करतात, आकर्षित करण्याचं काम करतात. इतकं सुंदर काम ती कलाकार त्या चित्रपटामध्ये करतात. पण काम करणारी कलाकार त्यांच्या पद्धतीनं ते रेखीवता आणतात. ती सगळी रेखीवता आणण्याचं काम, हावभाव, कुठे कसा हावभाव घ्यायचा, कुठे काय, हे सगळं काम करण्याचं काम खऱ्या अर्थानं तो चित्रपट दिग्दर्शक करत असतो. तो ते चित्रपटात दिसत नाही. जरी ते चित्रपटात दिसत नसेल ना, तरी तो मात्र पडद्याच्या पाठीमागे तो काम करत असतो. तसं बाप हा तुमच्या माझ्या जीवनामध्ये एक पडद्यामागचा अविद्य असणारा कलाकार आहे. म्हणून त्याच्या काळजात सुद्धा लाजरूच्या संवेदना, बाप स्वाभिमानी बाळ, बाप कोण खडकणारे. त्याच्या काळजात सुद्धा लाजरूच्या संवेदना. फणसाला बाहेरून काटे, बाहेरून काटे आहे म्हणून आतमधलं गर गोड विसरू नका. तसं ज्याचं अंतःकरण किंवा आम्हाला वाटतं धाक आहे, भीती आहे, बाप या नावाचा धाक हा खूप असतो. आलं म्हटल्यानंतर सगळे चुपचाप अभ्यासाला बसतात. तो धाक जरी असला, त्याच्या काळजात सुद्धा लाजरूच्या
संवेदना त्याची पानाची झाकी त्याची रडाया गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घरा झोपती खुशाल जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आई जिवंत आहे ना तुमच्या परिवारात तोपर्यंत प्रेम कुणाकडे मागायची गरज नाही आणि जोपर्यंत तुमच्या परिवारामध्ये तुमचे वडील जिवंत आहे ना तोपर्यंत तुमच्या परिवाराकडे वाईट नजरेनं पाहण्याचे धमक कोणाची होऊ शकत नाही हे परमेश्वरानं दिलेली दोनही साक्षात स्वरूप आपली आहे विठ्ठला आणि म्हणून त्यांना जीव लावा जपा त्यांना आजही आपण पाहतो पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी सर्व्हिसला असणारी मुलं आई वडिलांनी कितीही फोन केले तरी कधी कधी आम्ही फोन उचलत नाही फोन उचलला कधी कधी भेटायला बोलावलं खत वाटली की 2 महिन्यातनं यावं मुलांना 1 महिन्यातनं यावं मुलांना असं वाटतं पण मुलं मात्र यायचं का टाळतात बऱ्यापैकी माझी विनंती आहे की इथं बसलेल्यापैकी कोणी सर्व्हिसला असाल बाहेरगावी असाल ना तर आपल्या आई वडिलांनी ज्या ज्या वेळेला म्हणण्याची वेळ आणू नका महिन्यातनं आठवड्यातनं जास्तीचं येऊ नका पण निदान 1 महिन्यातनं तरी आपल्या गावाला आपल्या आई वडिलांना आपल्या मुलाबाळासहित भेटायला येत जा का त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही संपत्ती कमवलेली त्यांना लागत नाही तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली ती त्यांना लागत नाही त्यांना फक्त आपुलकीनं तुम्ही त्यांच्याशी भेटाल बोलाल बरी आहेस का काळजी घे असं जरी म्हटला तरी त्यांच्यासाठी तेच सगळं काही असतं विठ्ठल आणि अनेक निरोप पाठवले फोन केले तू भेटायला आला नाहीस हा निरोप पाठवण्याचं कारण एकच आहे तू भेटायला यावं याच्यासाठी हा निरोप तुझ्या मित्राच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचवला माझी भाकावी करुणा विनवा पंढरीच्या राया बरं मग तसं तुकोबरा या ठिकाणी संतांना सांगता माझा निरोप सांगा पण कसा सांगा तुकोबरा अनाथ आहे असं सांगा तुकोबरा अज्ञानी आहे असं सांगा आणि तुकोबरा कोणीच नाहीये तुमच्या पायाजवळ जागा द्या असा निरोप अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबरा सांगता अनाथ ज्ञानी कोणी नाही
सांगा. तुकोबाराने विचारलं, तुकोबाराया अहो अनाथ कुणाला म्हणतात? ज्याला कुणीच नाही त्याला आपण अनाथ म्हणतो. व्यवहारामध्ये ज्याला आई वडील नाही, ज्याला बहीण भाऊ नाही, ज्याला नाती गोती नाही त्याला आपण अनाथ म्हणतो. तुकोबारा तुम्हाला हे सगळंच आहे तरी तुम्ही स्वतःला अनाथ म्हणता. तुकोबारा म्हणतात बाबा जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा अनाथच असतो. बरं आज्ञाने कसं म्हणता येईल तुकोबारा तुम्हाला? तुमचा गाथा तर पंचमवेद आहे तरी तुम्ही स्वतःला अज्ञानी म्हणता. तुकोबारा म्हणतात माझा गाथा माझ्या माथ्यात घालायचं काम त्यानं केलं, परमेश्वराने केलं, भगवंताने केलं आणि म्हणून माझा माथा ठिकाणावर आला आणि त्या माथ्यातनं गाथ्यासारखा ग्रंथ निर्माण झाला. अनाथ अज्ञानी. बरं अज्ञानी प्रत्येक जीव अज्ञानी ज्ञानी बनवण्याचं काम परमेश्वर करत असतो. मला कोणी नाहीये नाही का? तुकोबारा काय म्हणतात? मला कुणी नाही. जन्माला येणारा माणूस येतानाही एकटाच येतो आणि जातानाही येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील का? येतानाही काही घेऊन आला नाही, जातानाही काहीच घेऊन जाणारा नाहीये. कर्माने गोगच्छति जीव एकहा. एका धना आणि मोमो पशवच्च गोष्टी भाग्या ग्रहद्वार जनस्मशाने देह चिताया परलोक मार्गे कर्माने गोगच्छति जीव एकहा. जाताने फक्त कर्म बरोबर घेऊन जातो. विठ्ठल बऱ्याच आपण मेलेल्या माणसाच्या कपाळावर रुपया ठेवतो. तो रुपया कुठंतरी वळून पडतो, कुठंतरी पडतो नाही, तोही बरोबर स्मशानापर्यंत जात नाही. पाठीमागची मंडळी, घरातली मंडळी, काही मुलं तीही त्या प्रेताच्या पाठीमाग पैसे उधळतात पण ते पैसे तिथपर्यंत पोहोचत नाही. हा काही रूढी अशा आहेत त्या वेळीत बंद केल्या पाहिजे. आपल्याकडे काय करतात? मेलेल्या माणसाच्या पाठीमाग पैसे उधळत जातात. पैसा उधळणं हे पाप आहे. त्याचं कारण आहे पैसा हे लक्ष्मीचं दुसरं स्वरूप मानलं जातं आणि ते जर रस्त्यानं उधळत जाल, तुम्ही पहा प्रेताच्या पाठीमाग उधळलेला पैसा, पाठीमागून येणारी लोक त्या पैशावर पाय देत चालतात. पैसा लक्ष्मी जर पायाला तुडवली तर ती शाप देऊन जात असते. म्हणून लक्ष्मी ही शापित होऊन घेऊ नका. लक्ष्मी ही आशीर्वादानं घ्या. ती कुणाला तरी दान करायची. तुम्हाला 400-500 रुपये 1000-500 उधळायचे आहेत ना, ते एकत्र करायचे, त्याचा खाऊ घ्यायचा आहे. खाऊ घेऊन एखाद्या अनाथ आश्रमात नेऊन वाटायचंय. त्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधान आहे, ते या जगातला सगळ्या प्रकारचा आशीर्वाद तुम्हाला देऊन जाते. शुद्ध पुण्य ते एक, त्याला शुद्ध पुण्य म्हणतात. पण आपल्याकडे तसंही करत नाही. आपल्याकडे अजून काही रूढी आहेत की मेलेल्या माणसाची जुने कपडे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लोक नदीला नेऊन टाकतात. आता नदीला कपडे टाकणं म्हणजे काही वेगळा महापुरुषार्थ आहे का? नदीला कपडे टाकले, आयुष्यभर पाप केलं यानं आणि ह्याचे कपडे नदीला, पवित्र नदीला नेऊन टाकले, काही फायदा मोक्ष भेटत नाही. म्हणून आजपासून मेलेल्या माणसाचे कपडे नदीला टाकू नका. ती जुनी असतील तर पेटून द्या, नवीन असतील तर कुणातरी दान करा. आपण जेव्हा अंत्य सोहळ्याला जाता, जवळची माणसं त्या माणसाला चांगलं वस्त्र, कोरं वस्त्र, नवीन वस्त्र घेऊन जातात. कोरं वस्त्र नेतात. शेवटची बोळवण त्याला आपण म्हणतो. बरं, माझी विनंती असेल, कोणी माना अगर नका मानू. शेवटची बोळवण तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीला शेवट ती पाहायला येत नाही, ती उठून घालू शकत नाही, तेव्हा घेऊन जातो आपण आणि जळत्या अग्नीमध्ये, पेटत्या अग्नीमध्ये ते टाकलं जातं. काही मिनिटात राख होऊन जाते त्याची. काही मिनिटात. कितीचं होतं? 1000चं होतं, काही मिनिटात जळून गेलं. उपयोग झाला? तेच वस्त्र पहावं, मानावं म्हणून लोक आज या गोष्टी करतात. पण तेच वस्त्र त्याच गावातला किंवा रस्त्याने येणारा एखादा गरीब व्यक्ती असेल ना, तर त्याला त्या व्यक्तीच्या प्रीत्यर्थ ते दान करा. त्याच्याने पुण्य वाढेल. त्या व्यक्तीनं घातलेला 10 ठिगळं लावलेल्या व्यक्तीनं धोत्राला 10 गाठणी मारलेल्या आहे, त्याला जर आपण कोरं धोतर दिलं तर त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद निर्माण होणार आहे, किती सुख, किती समाधान, किती आशीर्वाद देणार आहे तुम्हाला. काहीतरी आशीर्वादाने या गोष्टी घेतल्या पाहिजे. आपल्याकडं मेलेल्या माणसाची राख नदीला नेऊन टाकण्याची एक प्रथा आहे, घाणेरडी प्रथा.
ती प्रथा कुठंतरी सावरा, कुठंतरी बंद करा. मेलेल्या माणसाची राख नदीला न टाकता तीच राख, आपण शेतकरी आहात, मोठे मोठे बांध आहे आपल्या शेताला, शेतावर जागा आहे, दारासमोर जागा आहे, स्मशानात जागा आहे, खूप जागा आहे. त्या पटेल ती जागा, त्या जागेवर खड्डा घेऊन आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ त्याच खड्ड्यामध्ये वडिलांची राख टाकायची. त्या राखेवरती चांगलं फळाचं झाड लावायचंय, आंब्याचं झाड लावा, नारळाचं झाड लावा, चिकूचं झाड लावा. ती झाड लावायचंय, त्याला जगवायचंय. उन्हाळ्यात पाणी नाही ना, भांडे धुतल्यानंतर ते घाणेरडं पाणी त्याला टाका, जगल ते त्याच्यावर. ते झाड जगल्यानंतर, मोठं झाल्यानंतर तुम्हाला अखंड सावली देणार आहे. आणि नुसती सावली देणार नाही तर त्याच्यापासून येणारी गोड मधुर अशी फळं तुम्हाला देणार आहे. आणि नुसती सावली आणि फळं देणार नाही तर आज आपण सर्वात महत्वाची मानवी जीवनाला असणारी गरज तो म्हणजे ऑक्सिजन. सर्वात महाग आहे तो ऑक्सिजन. आणि खऱ्या अर्थानं तो फुकटचा ऑक्सिजन देण्याचं काम ते झाड आपल्याला करत असतं. याच्यासाठी ते लावायचं आहे की प्रित्यर्थ, जेणेकरून तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या वडिलांची स्मृती त्या वृक्षाच्या माध्यमातून पाहणार आहात, त्यांची आठवण तुम्ही काढणार आहात. ज्या ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये जाल, त्या ठिकाणी जाल, त्या झाडाखाली बसाल, त्यावेळेला तुमच्या वडिलांची आठवण तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नव्हे, तुमच्या एकट्या पिढीपुरतं नाही तर तुमच्या 10 पिढ्या त्या झाडाच्या सावलीला बसणार आहे. तुमच्या 10 पिढ्या त्या झाडाची फळं खाणार आहे. तुमच्या 10 पिढ्यांना ते झाड फुकटचा ऑक्सिजन देणार आहे. विठ्ठल येणारा माणूस नाही का, कर्मानी गोगच्छती जीव, एका त्याच्या कर्मात कुणी वाटेदारी होत नाही. संपत्ती वाटण्यावर भांडणं होतील हो, मारामाऱ्या होतात, कुऱ्हाडीनं मारामाऱ्या होतात. पण आतापर्यंत असं कधी वाटलं का, तुम्हाला ऐकलं का की कर्म वाटण्यावरनं दोघे भावाचे भांडणं झाले? नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे वर देतो ईश्वर. म्हणून तुकोबराय म्हणतात, मला कोणी नाहीये आणि माझ्या देवाला सांगा, पाया पी विठ्ठला ठेवी माझ. किती नंबर काय होतो तुकोबरायकडे? लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, किती नम्र झाला होता त्याने कोण दिले अनंत. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मला तुमच्या पायाजवळ जागा द्या असा माझा निरोप माझ्या देवाला वारंवार जर तुम्ही सांगितलं ना तर माझा देव माझं नक्कीच रक्षण करेल. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतो, तुका म्हणून ऐसी Come on.
तुकोबारांचा निरोप संत महात्म्याने देवापर्यंत पोहोचवला. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारांना न्यायला येतात. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, अंतकाळी विठो आभासी पावला, कोळी सहित झाला गुप्त तुका, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. ज्या तुकोबारांनी देवाला हाक मारले तर साक्षात देव तुकोबारांना न्यायला आले. तुम्ही आम्ही रात्रंदिवस देवाला हाक मारतो, तुम्हाला मला देव तर बाजूलाच आहे.
साधा यम लवकर न्यायला येत नाही. हे तुमच्या माझ्या जीवनाचं दुर्दैव आहे. आणि म्हणून म्हटलं जातं, साधू ओळखावा मरणी, शूर ओळखावा रणी. साधूला मरणात आणि शूराला रणांगणात ओळखा कसं, तर भीत नाही आता आपल्या मरणा आणि याला स्वतःच्या मरणाला बोलवण्याची ताकद त्या संतांमध्ये त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वरा